पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश संघटक सचिव रमजान शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे। रमजान शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार पनवेल महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 3 मधून आपण इच्छुक असतानाही पक्षाने त्याची दखल घेतली नाही। अनेक वेळा संपर्क साधूनही जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी फोन न उचलल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे। पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही उमेदवारीच्या वेळी दुर्लक्ष होत असेल तर अशा पक्षात राहण्याचा अर्थ काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। शेख यांनी स्पष्ट केले की येत्या काळात ते अन्य पक्षाच्या पर्यायांवर विचार करत असून प्रसंगी अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवण्याची तयारी आहे। स्थानिक कार्यकर्ते समर्थकांचा पाठिंबा आपल्याला असून जनतेच्या आग्रहामुळेच हा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले। या घडामोडीमुळे पनवेलमध्ये महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का मानला जात असून निवडणुकीपूर्वीच अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे। विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी ही बाब चिंतेची ठरत आहे, कारण संघटनात्मक बांधणीवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान रमजान शेख यांच्या पुढील भूमिकेकडे आणि संभाव्य राजकीय वाटचालीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। माझा हेतू फक्त समाजसेवा आहे। मी राजकारणात यासाठी आलो की माझे कार्यकर्ते बोलले की राजकारणात आल्यानंतर आपली एक पॉवर वाढेल आपल्याला आणि आपण लोकांचं चांगलं काम करू शकू। तरी राजकारणात आलो ना, तर मला राजकारणात एवढं काही मोह नव्हता। समाजकारण हेच माझं मेन ध्येय होतं। जेव्हा मी राजकारणात आलो तर मी चाचपणी केली, कुठला पक्ष घ्यायचा, काय घ्यायचा। लोकांनी सांगितलं, कार्यकर्त्यांनी सांगितलं मला की आपण राष्ट्रवादीमध्ये जाऊया। तर आम्ही राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला। तेव्हा आमचे जिल्हाध्यक्ष माननीय सतीश पाटील साहेब यांनी मला सांगितलं, तू कामाला लाग, तुला मला नगरसेवक होताना बघायचंय। तर असा आश्वास भेटल्यानंतर आपण कामाला लागतो, आपण लोकजनसेवा अजून वाढवतो, लोकसंपर्क वाढवतो। 1-1.5 वर्ष झाले मी आपलं कामं करत राहतोय, कामं करत चाललोय। पण त्यानंतर जेव्हा जवळ आलं इलेक्शन, जेव्हा घोडे मैदान बोल जवळ आलं, त्यानंतर समजतंय की मग चालू आहे, आज होईल, उद्या होईल। आज 2 दिवस बाकी आहेत इलेक्शनचे फॉर्म भरण्यासाठी आणि अजून काही सांगत नाहीये। तर मग काय विचार करायचा माणसाने, आपण कशाला, आपण फक्त लोकांचे झेंडे पकडायला आलेलो आहेत का? म्हणजे जे नवीन युवक आहेत त्यांना चान्स भेटणार नाही का? जे समाजसेवक त्यांना चान्स भेटणार नाहीत का? आमच्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब बोलले पण होते की जे राजकारणी ज्यांचा काही बॅक सपोर्ट नाही त्यांना 50% युवकांना चान्स द्या, युवकांना 50% चान्स द्या, समाजसेवक त्यांना चान्स द्या, जे सामाजिक संस्था चालू त्यांना चान्स द्या। पण सगळं कुठं अडते मग, कुठं अडचण कुठे येते मग? राजा का बेटा राजा बनेगा, तर आम्ही फक्त सतरंजी झेंडेच पकडायचे का? आम्ही कधी मोठं व्हायचं? आम्ही कधी लोकांची सेवा करायची? आम्ही तर पाठीत राहायचं। आता आमच्या सतीश पाटील साहेबांच्याकडे पण बघितलं त्यांनी, आणि त्यांच्याने तो त्यांचा मुलगा मित्र आपला तुषार पवार त्यांची सीट फायनल झाली। आमच्याकडे कोण का लढत नाहीयेत? आम्हाला आश्वासन का दिले जातात? आम्ही तर झेंडेच पकडायचे का? काय करता? म्हणून माझे कार्यकर्ते बोलले की बस झालं, आपण झेंडे पकडायचे नाहीत, आपण वेगळा निर्णय घेतला पाहिजे, गेला पाहिजे। म्हणून मी आज माझ्या पदाचा आणि सदस्य राष्ट्रवादी मी राजीनामा देतोय। मी सतीश पाटील साहेबांना लेटर पाठवलेले आहे, ते माझा फोन उचलत नाहीयेत, त्यामुळे मी लेटर पाठवलेले आहे। प्रदेश कार्यालयात मी लेटर पाठवणार आहे आणि प्रदेशच्या ग्रुपमध्ये मी लेटर टाकणार आहे आणि माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि उद्या आमच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन काय करावं काय नाही ते करून आम्ही पुढीची हालचाल करणार आहे।